नमस्कार मित्रांनो, याड लागले या प्रेमाचं एपिसोडमधले लेटेस्ट अपडेट आपण पाहत आहोत। इथे हॉस्पिटलमध्ये शंतनू येतो, मंजिरीला बोलतो, मंजिरी काय करतेस इथं तू? चल चल माझ्याबरोबर चल। तर मंजिरी बोलते, दादा कुठे चल म्हणतोयस तू मला? आणि हे काय असा का तू धावत पळत आला आहेस? तर शंतनू बोलतो, तुला काही माहीत नाही का आपण कुठे जाणार आहे? आपण नागपूरला जाणार आहे ना? आवर चल तुझं पटकन, चल आपण इथून लगेच जायचं आहे असं बोलत असतो। तर इकडे जय मनातल्या मनात हसत असतो आणि म्हणत असतो, काय ह्या रायाची परिस्थिती ना, आई पण नाही आणि त्याची मिसफायर पण चालली, असा तो हसत असतो। तर शंतनू म्हणत असतो मंजिरीला, तुझं बस झालं आता, पटकन चलन आवर तुझं असं बोलत असतो। तर जय म्हणत असतो, वाह काय मस्त दिवस चाललेत ना, माझी तर लॉटरीच लागली, या रायाची ना आता काही खरं नाही असं हसत असतो। इकडे रायाला खूप वाईट वाटते, तो मंजिरी चालला आहे तिकडेही बघत असतो आणि इकडे आईकडेही बघत असतो, त्याला कळत नाही नक्की काय चाललं आहे। इकडे शंतनू मंजिरीला जोरात ओरडत आणतो आणि बोलतो, आवर पटकन, तुझं काय सामान भरायचं आहे ना ते भर पटकन असं बोलतो। शंतनू बोलतो, तुला किती वेळा सांगितले आपल्याला इथून जायचं आहे, पटकन काही मला सांगू नकोस, तुझं आवर पटकन। तर मंजिरी त्याच्यावरती ओरडते, बोलते, हे बघ मी काय तुझ्याबरोबर येणार नाही, काही जरी झालं तर मी येणार नाही, आत्ता रायाला माझी खूप गरज आहे आणि आत्ता मी इथे राहणं खूप गरजेचं आहे। जेव्हा माझ्यावरती खूप वाईट प्रसंग आले, प्रत्येक प्रसंगी रायाने मला मदत केली आहे आणि आता त्याची आई हॉस्पिटलमध्ये असताना मी तिला सोडून येणार नाही। तर इकडे दादाला खूप राग येतो, दादा बोलतो, विचार करत असतो हिला कसं समजावून सांगू, कसं हिला तयार करू। तर इकडे मंजिरी बोलते, हे बघ दादा, तू मला फक्त सांग काय कारण आहे, कशासाठी तू असं वागतोस? माझा दादा असा कधीच वागणार नाही, माझा दादा एवढा चांगला आहे, तो कधी असा वागूच शकत नाही, नक्की कुठली गोष्ट आहे तुला खाते ती तर सांग ना एकदा, मला सांगून तर बघ एकदा। तर तो बोलत असतो, मी तुला काही सांगणार नाही, तू माझ्याबरोबर चल। तर ते बोलते, ठीक आहे ठरलं, हो बघ तू मला फक्त एकदा सांग, मी कुठलंही कारण त्याच्यावरती काहीही विचारणार नाही, तुझ्याबरोबर मी लगेच येईन। तिकडे दादा म्हणतो, हे बघ मी काय सांगते ते तुला ऐकायचं आहे, तू काय कशासाठी हे मला विचारायचं नाहीस आणि काय सारखं राया राया करतेस तू? तुझं दादावरती जराही सुद्धा जीव नाही का? दादाबद्दल तुला काहीच वाटत नाही का? सारखं राया राया करायचं असं त्याला बोलतो। तर मंजिरी बोलते, दादा हे बघ मी सारखं राया राया करते असं नाही, मला तुझीही काळजी आहे आणि म्हणूनच तुला म्हणते, मला तू फक्त सांग तरी काय विषय आहे। तर दादा पटकन पाठीमागे उलटतो, जोरात स्वतःच्या हातावरती आणून घेतो, बोलतो, किती राया राया करणार आहेस ग? माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का? मी एवढा जीव तोडून सांगतोय आपल्याला इथून जायचं आहे, आपण इथून नाही गेलो तर खूप गोष्टी वाईट होतील, मी सांगू शकत नाही एवढाच विषय आहे ना। हे बघ मला आता तू काही सांगायचं नाही, हे राया पुराण पहिलं तू बंद कर आणि तुझं काय असेल ना ते पटकन आवर आणि मी सांगतो तसं कर, इथून आपल्याला पटकन जायचं आहे, नागपूरलाच जायचं आहे असं बोलतो। तर मंजिरी त्याला ठणकावून सांगते, हे बघ मी तुला तेच सांगते, तू मला कारण सांग मग मी तुझ्यावर येते, नाहीतर मी येणार नाही, शेवटी रायाला माझी गरज आहे आणि मी रायासाठी इथे थांबणारच आहे, जोपर्यंत त्याच्या आईला बरं वाटत नाही तोपर्यंत मी तुझ्यावर कुठेही येणार नाही असे ती बोलत असते। आणि शंतनूला हे सगळं आठवत असतं की निकी त्याला काय बोललेलं असते, हा तुझा शेवटचा चान्स आहे आणि काही जरी झालं तुला मंजिरीला इथून घेऊन जायचंच आहे, हा तुला शेवटच मी सांगते असे बोलत असते। तर इकडे शंतनूला समजतच नाही की आपल्याला काय सांगायचं आता, हिला काय उत्तर देऊ मी हिला असं कळत नाही, पण मंजिरीला वाटत असते दादाने तिला सांगावं की नक्की काय विषय आहे, का असं तो वागतोय, म्हणून ती त्याच्याकडे बघत असते। तर इकडे दादा बोलतो, मी तुला एक शेवटचं सांगतो, आता काही जरी झालं ना इथून आपल्याला निघायचं आहे, राया पुराण बंद कर, आपण जर इथून गेलो नाही खूप गोष्टी वाईट होतील, इतक्या वाईट होतील की मी तुला सांगूही शकत नाही आणि आपल्यासाठी इथून जाणं हेच खूप चांगलं आहे, त्यामुळे तू माझं ऐक आणि इथून आपल्याला जायचं आहे। तेवढ्यातच नाना येतात, दादा मंजिरीला हाताला धरून ओढत घेऊन चाललेला असतो, तर नाना त्याला अडवतात, शंतनू शंतनू थांब तू असे बोलून त्याला अडवत असतात। इकडे हॉस्पिटलमध्ये राया विचार करत असतो, हे काय चाललंय माझ्या बाबतीत, विठू राया हे करतोयस तरी काय, तू सांग तरी मला, इकडं माझी आई आजारी आहे आणि मिसफायर पण चालली आहे, इथून मी काहीच करू शकत नाही, मी किती अडचणीत आलो आहे, का असं माझ्या बाबतीत होत आहे, काय करू मी आता देवा, विठू राया हे तूच सांग ना मला, कसं करू सांग बघू, माझ्या दोन्ही गोष्टी हातातून निसटत चालल्या आहेत, काही तर तू मला मदत कर असा करून ना तो विठुरायाला बोलत असतो आणि हात जोडून म्हणत असतो, विठुराया आता तू ह्यातूनच मला बाहेर काढ असं तो बोलत असतो। तेवढ्यातच तो बोलतो, काही तर संकेत दे मला असं बोलतं। तेवढ्यातच डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात, राया
अरे गुड न्यूज आहे, आई आता शुद्धीवरती आली, आता आई छान आहे असं बोलतो. तर रायाला खूप छान वाटते. राया बोलतो डॉक्टर खरंच? हो. डॉक्टर म्हणतात हो. कसं आहे, जयने रक्त दिलं ना, त्यामुळे ते तुझी आई ना शुद्धीवरती आली आहे, येईलच आता बघा, आणि आता काळजी करू नकोस, ती ना आता कुठल्याही डेंजरच्या बाहेर आहे अशी बोलते. तेवढ्यातच जय तिथे येतो आणि जय बोलतो काय तुम्ही त्याचं कॉंग्रॅच्युलेशन करताय, त्याचं अभिनंदन करताय? अरे रक्त देणारा तर मीच, आईला सरळ करणारा तर मीच, आणि माझं कॉंग्रॅच्युलेशन न करता तुम्ही त्याचं करताय, हे काय बनायचं? खरं क्रेडिट तर मलाच द्यायला पाहिजे ना तुम्ही, असं बोलतो. तर राया बोलतो हे बघ मला कुठलंही क्रेडिट नको आहे, काही नको आहे बघ, मला आई शुद्धीवरती येणार ह्याच्यातच आनंद आहे आणि आई बरी होणार ह्यातच मला खूप आनंद आहे. मला कसलं क्रेडिट वगैरे काय नको रे, ते क्रेडिट काय आहे ना ते तुला घे, असं तो बोलत असतो. तर हा म्हणतो तुला काही मूर्ख वाटलं का रे, आणि तू विसरलायस काय रे, हे काय सारखं माझी आई माझी आई माझी आई करतोस तू? आता इथून पुढं काय म्हणायचं, जयची आई. काय म्हणणार तू, काय म्हणायचं इथून पुढे सांग बघू? मी सांगतो तसंच तुला बोलायचं आहे आता इथून पुढं. कसं म्हणणार सांग बघू तू, काय म्हणायचं? जयची आई. हां म्हण जयची आई. तर तो ना हळू आवाजात बोलतो. तो म्हणतो काय, मोठ्याने बोल जयची आई. परत त्याचा तो रायाचा चेहरा पडलेला बघून तो म्हणतो हे बघ हा असा चेहरा मला खूप आवडतो तुझा, मोठ्याने बोल. कसं बोलणार तू सांग बघू? जयची आई. कसं बोलायचं? मोठ्याने बोल, मला खूप छान आवडतं, मोठ्याने बोल जयची आई. असं ना तो कान देऊन ना असं ऐकत असतो आणि इकडून राया म्हणतो जयची आई असं म्हणत असतो. तर त्यालाही खूप वाईट वाटत असतं. इकडे नाना बोलत असतं शांतनूला, हे बघ काही जरी झालं तर मी तिला इथं नेऊन देणार नाही, हे तू माझ्या घरात आहेस हे तू विसरू नको, असं बोलत असताना सुद्धा तो नानांना धक्का देऊन पुढे मंजिरीला घेऊन चाललेला असतो. तेवढ्यात नाना येतात बाहेर आणि त्याला बोट दाखवून म्हणतात हे शांतनू तुला सांगितलेलं समजत नाही ना, हे मोठ्या आवाजात इथं तू बोलायचं नाही, तू बाजारात नाहीस, तू माझ्या घरात आहेस, समजलं का तुला? तर शांतनू जरा शांत होतो. नाना तुम्ही यामध्ये बोलू नका, मला काय चाललंय ते माझं मला बघून दे, असं तो बोलत असतो. तर मंजिरी त्याला बोलते दादा असं का करतोयस तू, असं का वागतोयस तू, तुला जरा तर समजते का तू कसा वागतोयस, कसा बोलतोयस, काय तुझं चाललंय हे तुला जरा तर समजते का? तर शांतनू बोलतो हे बघा नाना तुम्हाला सांगू का, माझ्याकडं काय चाललंय काय नाही हे माझं मला समजत नाही, तुम्हाला मी सांगतो मला आता इथून गेलंच पाहिजे. तर नाना हाताला धरून मंजिरीला घेतात आणि बोलतात हे बघ मी तिला पाठवून देणार नाही, ती माझी लेक आहे, ह्या बापाची लेक आहे, तुला समजलं का? तर दादा हात जोडून बोलतो मी तुमच्या पाया पडतो नाना, पण मला आता इथून जाऊन दे, असं तो बोलत असतो. तरीही शांतनू नानांना धक्का देतो आणि नानांना खॉटवरती पडतात आणि शांतनू मंजिरीला घेऊन पळत असतो. तेवढ्यात मंजिरी त्याचा हात सोडवते आणि बोलते दादा हे काय करतोयस तू, तुला जरा तरी समजते का, काय चालले तरी काय तुझं, कसं असं वागू शकतोस तू, असा वागणार हा माझा दादा नाहीच आहे, हे कसं असं वागू शकतोस तू, सांग बघू तू नानांशी कसा वागतोयस, मी तुझ्याशी येणार नाही, तुला किती वेळा सांगू मला यायच नाही. तेवढ्यातच नाना तिथे येतात आणि नाना बोलतात हे बघ शांतनू हे मला चालणार नाही, जरी तू असलास त्याचा दादा काही असशील पण ती माझी लेक आहे, ह्या बापाची लेक आहे ती, आणि तिच्यावरती आवाज चढवलेला मी खपवून घेणार नाही आणि तिच्या मनाविरुद्ध तर मी कुठलीही गोष्ट होऊन देणार नाही, आणि काही जरी झालं तर मी तुला घेऊन देणार नाही, असे नाना बोट दाखवून त्याला ओरडून बोलत असतात. तर मंजिरी बोलत असते दादा अरे सांग तरी तू असं का वागतोयस, तू कशासाठी वागतोयस, नक्की काय झाले ते तर सांग ना, मग आम्ही तुला मदत करून, हे बघ तुला माहिती आहे ना आपण हे तर राहणंच खूप चांगली गोष्ट आहे. तर नाना बोलतात हे बघ तुम्ही त्यावेळी गेला ॲक्सिडेंट झाला असता, मी माझ्या एका मुलाला गमावलं आहे आणि आता माझ्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीला गमावणं माझ्यासाठी शक्य नाही, तुमच्या काळजीपोटेच बोलतोय ना मी तुम्हाला, आणि तुम्हाला माहिती आहे ना ज्याच्यावरती आपण प्रेम करतो त्याच्यावरतीच ते रागवत असतो ना. तर शांतनू बोलतो हे बघा नाना तुम्ही जे काही बोलला त्याबद्दल मला काही राग आलेला नाही, मला वाईटही वाटलेलं नाही, पण माझी परिस्थिती समजून घ्या तुम्ही, मला काही करून आता तिला घेऊन जायचं आहे, असा तो नानांना रिक्वेस्ट करत असतो आणि बोलत असतो हे बघा माझ्या हात ना दगडाखाली अडकले आहेत आणि अशी गोष्ट झाली आहे माझी की मी कुणालाही सांगू शकत नाही की मी असं का वागतोय, कशासाठी वागतोय, असं बोलत असतो. तर नाना त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलतात हे बघ बाळा तुला मी सांगतो आता तुमचं इथं राहणंच खरं चांगलं सेफ आहे, आणि मी का बोलतो हे तुम्हाला कळायला हवं ना, माझं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणूनच ना,
तर शांतनू बोलतो, नाना हे बघा, तुम्ही जे बोलला त्याबद्दल मला वाईट वाटलेलं नाही आणि तुम्ही म्हणाल तसं सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. परत शांतनू बोलतो, ठीक आहे, तुम्हाला सांगतो, मंजिरीला वाटतंय ना की त्या रायाची आई बरी होईपर्यंत त्यांना राहायचं आहे. तर तो म्हणतो, हे बघा, तुम्ही म्हणाल तसं ठीक आहे, मी ना मंजिरीला 2 दिवस देतो. 2 दिवसामध्ये ना जोपर्यंत रायाच्या आईला शुद्धीवर येत नाही तोपर्यंत ना मंजिरी इथे राहिली तरी चालेल, असं तो बोलत असतो. मंजिरीलाही खूप वाटत असतं की काय झालं आहे नक्की, दादा काहीच सांगत नाही. तोपर्यंत शंतनू निकीकडे येतो. निकीला हाक मारत असतो, निकी निकी कुठं आहेस तू? तेवढ्यात निकी पाठीमागून त्याच्या येते आणि बोलते, काय रे, गेला नाहीस अजून तू? इथेच आहेस तू? तुला सांगितलं होतं काय, तुझ्या लक्षात नाही का थांबलायस तू अजून इथे? अशी बोलत असते. तर राया बोलतो, 1 मिनिट थांब ना, मी काय म्हणतो माझं म्हणणं ऐकून घे ना, मला काय बोलायचं आहे ते ऐकून घे ना, फक्त ऐक ना 1 मिनिट, असं बोलत असतो. तर ती हे म्हणते, मी काय सांगते ते ऐकायचं. मी तुला सांगितलं होतं काय, तू केलंस काय? तुला सांगितलं होतं ना तिला घेऊन जायचं म्हणून नागपूरला, अजून इथे का थांबलायस तू? तुला समजत नाही का मी काय बोलले होते ते? अशी त्याला बोलत असते. बरं बोलते, ठीक आहे, माझ्याकडं ना तुझ्यासाठी एक छान प्लॅन आहे. म्हणून ना ती खुर्चीवर त्याचे पाय टाकून बसते आणि बोलते, हे बघ, तू ऐकलं नाहीस ना माझं, आता मी काय करते ते बघ. काय आहे ना, आता ही जी तुला शिक्षा दिलीच पाहिजे. तुझं जे पार्सल आहे ना त्या पार्सलचं मी काय करणार आहे ते आता तू बघच. आणि ती फोनवरती ना व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉलमध्ये चाललेलं असतं ते 4-5 गुंड ना त्या मोठ्या पेटीमध्ये काहीतरी घालत असतात आणि ती दाखवते आणि त्यांच्या हातामध्ये ना रॉकेलचा कॅन असतो आणि ती त्यांना ऑर्डर देत असते, काय करायचं आता ते सांगत असतो. आणि शंतनू खूप वाईट तोंड करून बघत असतो, थांबव ना निकी, हे थांबव, हे काय चाललंय तुझं, खरंच थांबव, मला माफ कर, मी तू म्हणाल तशी ऐकतो, असं म्हणत असतो. तरी ती काय ऐकत नाही. म्हणून दादा काय करतो, तिच्या गळ्यावरती चाकू ठेवतो आणि बोलतो, हे सगळं थांबव, आता हे सगळं पटकन तू थांबव, असं बोलत असतो. तर आधी तिला रिक्वेस्ट करतो, असं करू नकोस तू, मी तू म्हणाल तसंच करतोय ना, कशासाठी अशी करतेस तू, मी जातो, मी मंजिरीला घेऊन जातो, असं बोलतो. आणि तिकडे ती लोक त्या पेटीवर त्यांना रॉकेल टाकत असतात. ते बघून दादाला खूप वाईट वाटतं आणि तो खूप भेलेला असतो आणि ते दाखवतात ते कसे रॉकेल फेकत असतात त्या पेटीवरती आणि त्यावर ओरडत असतो शंतनू, निकी थांबव, निकी हे थांबव, निकी थांबव ना, मी तुझं सगळं ऐकतो. तरी ते ऐकत नाही. म्हणतो तिच्या गळ्यावरती चाकू लावतो आणि बोलतो, हे बघ, तू पटकन ते थांबव नाही तर मी तुझा जीव घेईन, असं बोलत असतो. आणि तरीही निकी स्माईल करत असते. निकी बोलते, काय माझा जीव घेशील तू? घे घे घे, माझा जीव घेणार आहेस तू? घे ना, नक्की घे, पण माझा जीव घेतल्यानं तुला काय वाटतं, तिकडे त्या गोष्टी थांबतील? नाही थांबणार, बघू करून तू, असे त्याला खिजवत असते. नंतर दादा विचार करतो, मग हे करून काय उपयोग नाही, म्हणून तो चाकू बाजूला घेतो आणि बोलतो, हे बघ, मी आता चाकूही काढला आहे, खरंच काढतोय, तू एवढं हे थांबव ना, थांबव पटकन. तर निक्की त्याला बोलते, बरं ठीक आहे, अशी खाली खुर्चीवरती बसते. तू म्हणतोयस ना, तर ठीक आहे, पण हे बघ, आता मी तुला ना फक्त 2 दिवस देणार आहे. 2 दिवसामध्ये तू जर तिला घेऊन गेला नाहीस तर मी काय करेन हे तुला चांगलं माहिती आहे. माझ्यासाठी एखाद्याचा जीव घेणं किती सोपं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, अशी निकी त्याला धमकी देत असते. आणि नंतर तू जर घेऊन गेला नाहीस तर हे पार्सल कुठे जाईल, दुबईला जाईल का अजून कुठे जाईल ते हे तू बघशीलच. इकडे हॉस्पिटलमध्ये रायाच्या आईला शुद्ध येत असते. हे बघून सिस्टरला छान वाटते. सिस्टर बोलते, आई तुम्हाला बरं वाटते का? आई तुम्ही शुद्धीवर येत आहे का? असे त्याला हलवून बोलत असते. नंतर ती म्हणते, चला आता मला राया दादाला सांगितलं पाहिजे. इकडे मंजिरी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि रायाला सांभाळत असते. हे बघ राया, मी कुठेही गेलेली नाही, मी जाणारही नाही, तू काळजी करू नको. आणि राया शांत होऊन तिथं ना टेबलवरती बसतो. मंजिरी मनातल्या मनात विचार करत असते, अरे किती ना रायाचं वाईट चाललं आहे, आईशी तू बोलू शकत नाही, आईच्या प्रेमांपासून तो दुरावला गेला आहे, असं बोलत असते. तेवढ्या सिस्टर येते. सिस्टर बोलते, राया दादा चल पटकन, आईला शुद्ध आलं आहे. हे बघून रायाला खूप आनंद होतो. राया आणि मंजिरी पळत ना आईच्या रूममध्ये येतात आणि आईकडे बघत असतो. त्याला असं वाटत असेल, आता इतक्या वर्षांनी आई आता मला ओळखणार, म्हणून तो खूप छान स्माईल करत असतो. मंजिरीला खूप छान वाटतं की ठीक आहे, आता रायाला त्याच्या आईचं प्रेम भेटणार, रायाला ओळखणार. तेवढ्यात पाठीमागून जय उभा असतो आणि ती हात करत असते, लेकरू माझं लेकरू माझं लेकरू असं हात करत असते. आणि यांना असं वाटतं की बहुतेक तो रायाला बोलवते, पण नंतर ती किसना करते. तेव्हा मंजिरीचा चेहरा पडतो. मंजिरीला असं वाटतं, रायाला कसं काय ओळखलं नाही यांनी. तेवढ्या तो रायाला ढकलून पुढे आईजवळ येऊन बसतो
आणि ती बोलत असते, अरे किसना कुठे गेला होतास तू, कुठे दिसला नाहीस मला तू, माझं बाळ कुठं गेलं होतं, असं बोलून त्याच्या गालावरती हात फिरवत असते आणि त्याला म्हणत असते, मला इथून घेऊन चल ना, मला आपल्या घरी घेऊन चल ना, मला आता इथं राहायचं नाही. तर जय बोलतो, हो गाई, मी तेच होतं, मी कुठं गेलेलो नाही आहे, मी ना तुला घेऊन जातो हां, आता तू लवकर बरी हो, असं बोलत असतो. हे बघून रायाला खूप वाईट वाटतं. राया बोलतो, आईने या गोरफड्याला ओळखलं पण मला नाही ओळखलं, कसं असं झालं. तेवढ्यात ती बोलते, हा कोण आहे पुरुष, हा कोण आहे बापई, त्याला इथून घालव, मला भीती वाटते, त्याला इथून घालव, असं ते रायाकडे बघून बोलत असतं. तेवढ्यात घोरपडे जोरात होते, जा रे बाहेर, तुला कळत नाही का रे, आईला त्रास होतोय, कशाला इथे थांबलायस, हो बाहेर तू, असं त्याला मोठ्याने ओरडतं. आणि ती ना रायाला बघून खूप भिलेली असते. कोण आहे हा बापई माणूस, कशाला इथे आलाय, असं भिलेली असते. त्याला इथून बाहेर जायला सांग ना, असं ती म्हणत असते. हे बघून रायाला खूप वाईट वाटतं. रायाला वाटतं, पहिले ते दिवस आठवतो, राया आईला का मी आठवत नसेल, का आई मला विसरली असेल, आई त्या घोरपड्याला ओळखते पण मला का नाही ओळखत आहे, असा तो विचार करत असतो. हे विठुराया, हे काय चाललं आहे, असं बोलत असतं. इकडे जय बोलत असतो, आई तू लवकर बरी हो, मी आलोय ना तुझ्याजवळ, आता काही तुला होणार नाही, मी तुझ्यासोबतच राहीन ना, असं तो आईला बोलत असतो. त्यानंतर जय निकीला भेटायला जातो आणि निकीच्या हातात हात देत बोलत असतो, थँक्यू वगैरे सगळं राहून दे, पण मला सांग, आपल्या दोघांचं एकच चाललं आहे, टार्गेट एकच आहे, मग तू मला हे का सांगत नाहीस की तू शांतनू दादाला नक्की कशाबद्दल करतेस, म्हणजे काय त्याला तू भीती घातली आहेस, हे तर तू मला सांग. तर निकी मनातल्या मनात विचार करते, हा माझ्या मनातलं काढून घ्यायचा प्रयत्न करतोय, पण मी त्याला काहीच सांगणार नाही. तर ते बोलते, नक्की तू सांगतो ना, कशाबद्दल तू त्याला हे करतेस, की तो का एवढं तुला भेटतोय, असं विचारत असते. तर निकी बोलते, हे बघ, आत्ता तर हे सगळं गुपित राहून दे, मी तुला आत्ता हे काही सांगणार नाही, असे बोलत असते. आणि काही जरी झालं तर मी म्हणत तेच होणार आहे. तर तो बोलतो, तुला काय वाटतं, तू जे लपवून ठेवतेस तर राया शोधून काढणार नाही, राया किती हुशार आहे तुला माहिती आहे. तर ती बोलते, हो, शेवटी तो माझा राया आहे ना, आणि मला चांगलं माहिती आहे तो काय करू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याला मी माहीत नाही, मी ना शेवटी दरवेळी त्याच्यापुढे एक पाऊल असणार आहे, असं तो बोलत असते. तर इकडे जय बोलत असतो, बरं ठीक आहे, पण तुला असं वाटतंय का रायाने जरी कळलं नाही तर शंतनू सांगणार नाही, शंतनू सांगू शकेल ना, काय आहे तो विषय. तर ती बोलते, हे बघ, काही जरी झालं तर शंतनू सांगणारच नाही, याची मला पूर्ण गॅरंटी आहे, तो काहीही सांगणार नाही त्यांना, असं ती बोलत असते. आणि हे सगळं मी तुला सांगेन, पण वेळ आल्यानंतर, आत्ता नाही. आणि तुला सांगते मी, काही जरी झालं तर ना शंतनूला काय करणार आहे, काहीच बोलायचं ना, मंजिरी आणि रायाला कळणार आहे मी का त्याला ब्लॅकमेल करते, त्यामुळे शेवटी हा डाव माझाच राहणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी ना तुला टाईम आल्यानंतर सांगेन, आत्ता नाही, असे त्याला बोलते. आणि प्रेक्षकांनो, पुढच्या भागामध्ये तो खूप छान ट्विस्ट आहे, कारण मंजिरी आणि राया निकीच्या घरामध्ये गेले आहेत आणि मंजिरी बोलते, ती बाहेर गेली तोपर्यंत आपण शोधूया, आपल्याला नक्कीच काही तर सापडेल. आणि ती घरामध्ये शोध घेत असते आणि काही तर शोधण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत रायाला एक कागद सापडतो आणि राया बोलतो मंजिरीला, मंजिरी हे बघ, तुला आठवतंय ना, तुला दादा घेऊन कुठं चालला होता, नागपूरला ना. हां. तर मंजिरी बोलते, हो हो, नागपूरलाच घेऊन चालला होता. आता मग तो बोलतो, ठीक आहे, आता जे काय आहे ना गुपित सगळं आपल्याला नागपूरमध्येच कळेल, असा राया बोलत असतो. आणि प्रेक्षकांनो, पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळणार आहेत, त्यासाठी तुम्ही हा एपिसोड बघत राहा.